राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी आज 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबरला 263 नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी मतदान झालेलं आहे. उर्वरित ठिकाणी आज मतदान होत आहे. त्यानंतर उद्या अर्थात 21 डिसेंबर रोजी राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निकाल लागणार आहे. उद्योजक सज्जन जिंदाल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख केला. मात्र आपली चूक लक्षात येताच जिंदाल यांनी माफी मागितली आणि पंतप्रधानांच्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणत चूक दुरुस्त केली. पण पुढे त्यांनी असंही म्हटलंय की हे माझ्या तोंडून चुकीचं निघालं, पण भविष्यात ते खरं होईल. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबर नंतर मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत केलं होतं. नेमक्या त्याच दिवशी आयोजित वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना जिंदाल यांनी ह्या शब्दाचा उल्लेख केल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय. पुणे जिल्ह्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा पारा 7 अंशापर्यंत खाली आलाय. परिणामी जिल्ह्यातील बारामती, माळी तर शहरातील पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात पुन्हा थंडीची लाट आली आहे. मागील आठवड्यात शहरासह उपनगरातील किमान तापमान 10 ते 11 अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा जोर ओसरला होता. मात्र गेल्या 48 तासात किमान तापमानात 1 ते 1.5 अंशाने घट झाली आहे. पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार नसून थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आता पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आसामच्या होसाईमध्ये राजधानी एक्सप्रेसचा शनिवारी मध्यरात्री भयंकर अपघात झाला. DN सैरांग नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसने रेल्वे रूळ ओलांडत असलेल्या हत्तींच्या कळपाला धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की अनेक रेल्वे डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या धडकेत 7 हत्तींचा मृत्यू झाला असून 1 हत्ती जखमी झाला तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचं समोर आलंय. लुमडिंग रेल्वे विभाग हद्दीत हा अपघात घडलेला आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेची मदत व बचाव कार्यपथक तातडीने रवाना झाले. नवी दिल्लीतील सेंट कोलंबा शाळेशी संबंधित शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीनंतर अमित शहांनी विशेष तपास पथकासंदर्भात हे निर्देश दिलेत. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून 10वी शिकत असलेल्या शौर्य प्रदीप पाटील या मराठी विद्यार्थ्याने काही दिवसापूर्वी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उडी मारून आपलं जीवन संपवलं होतं. शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता. अमेरिकेतील लैंगिक शोषणातील दोषी जेफ्री एप्स्टीन याच्याशी संबंधित फाईल्स अखेर उघड झाल्या. मात्र एप्स्टीन फाईलचा काहीच भाग समोर आणल्याने आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक भडकले. रिपब्लिकन खासदारांनी सुद्धा या फाईल उघड करण्याची मागणी केल्याने ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव आल्याची चर्चा आहे. सिनेटचे अल्पसंख्याक नेते चक शुमर यांनी देखील ट्रम्प प्रशासनाने या फाईल सार्वजनिक केल्या तरी त्यातून अर्धसत्यच समोर आल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी नागरिक आता अमेरिकेच्या न्याय विभागावर टीका करत असून या फाईलमधील सर्वच माहिती जगासमोर ठेवण्याची मागणी करतात. अमेरिकेने सिरियामध्ये इस्लामिक स्टेट विरुद्ध मोठी लष्करी कारवाई केली आहे. सिरियामध्ये 13 डिसेंबर रोजी झालेल्या एका हल्ल्यात अमेरिकेच्या 2 जवानांसह एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी अमेरिकेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरत अमेरिकन सैन्याने ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक सुरू केला आहे. अमेरिकेने सिरियातील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ला केला असून आयसिसचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनचा उद्देश आयसिसचं नेटवर्क पूर्णपणे नष्ट करणे हा आहे अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी एक्सवर दिली आहे. तसेच त्यांनी अमेरिका आपल्या नागरिकांवर आणि सैनिकांवर हल्ले सहन करणार नाही आणि जगात कुठेही अमेरिकन लोकांना लक्ष्य करणाऱ्या कोणालाही पाठलाग करून संपवले जाईल असा इशाराही दिला. तैवानची राजधानी तपईमध्ये एका व्यक्तीने चाकू आणि स्मोक ग्रेनेडने लोकांवर हल्ला केला. तपई मेट्रो स्टेशनजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात 3 जण ठार झाले तर 5 जण जखमी झाले. हल्लेखोराने तोंडाला रुमाल बांधला होता. तो लोकांच्या अंगावर धावून हल्ला करत होता. याचा व्हिडिओ देखील आता समोर आला. या प्रकरणी जखमींना आता उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी हल्ला केलेल्या व्यक्तीचा पाठलाग केला. या दरम्यान त्याने इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारली, ज्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला. या प्रकरणी तपई स्टेशन, रेल्वे स्थानके, महामार्ग आणि विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
टीव्ही अभिनेत्री मधुरा जोशी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान सोबत झळकणार आहे. मधुरा सध्या तू ही रे माझा मितवा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मधुरा जोशी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. तिने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. आता मधुराने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला संधी देणाऱ्या लोकांचे आभार मानले. मधुराच्या या बॉलिवूड सिनेमाचं नाव हॅपी पटेल खतरनाक जासूस असं आहे. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या 5व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल कामगिरी केली. हार्दिकने 25 चेंडूत 63 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने 231 धावांचा स्कोर केला. मात्र या सामन्यादरम्यान हार्दिकच्या एका षटकाराचा चेंडू डग आऊटजवळ उभ्या असलेल्या कॅमेरामनला लागला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. हा सामना संपताच हार्दिक त्या कॅमेरामनकडे गेला आणि त्याला मिठी मारली. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी चेंडू लागला होता त्या डाव्या खांद्यावर स्वतः त्याने आईस पॅकही लावला. हार्दिकच्या या कृतीचं सोशल मीडियावर आता कौतुक केलं जात आहे.